1 रुपयात पीक विमा ही योजना सरकारनं गुंडाळलेली आहे आणि ही नामुष्की सरकारवर लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी आलेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे। ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारद्वारे 4 ते 5 हजार कोटी रुपये दिले जात होते, आता ते सरकार देणार नाही। 1 रुपयात पीक विमाही शेतकऱ्यांना मिळणार नाही। त्या ठिकाणी त्यांना 3 ते 5 हजार किंवा त्यांचं जेवढं क्षेत्र आहे तशा पद्धतीनं 3 ते 20 हजारापर्यंत पैसा लागणार आहे। परंतु त्याच्या बदल्यात मिळणार काय आहे तर पीक कापणी प्रयोगावर आधारित। पीक कापणी प्रयोग म्हणजे काय तर तुमचं शेतातलं पीक जेव्हा कापायला येतं तेव्हा त्याचं यील्ड आणि ते मंडळावर ठरतं आणि त्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार की नाही भेटणार ती ठरते। या वर्षीची आकडेवारी सांगायची झाली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 13 कोटी रुपये पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळालेले आहेत। मग 13 कोटी रुपये जर संपूर्ण महाराष्ट्रात मिळाले तर एका मंडळाच्या वाट्यावर 1,000ही येणार नाहीत आणि एका शेतकऱ्याच्या वाट्यावर 1 रुपया येणार नाही। त्यामुळे फक्त सौका साठ करना आणि बाप का नाम चलना असं आमचं झालंय।